नमस्कार, मी विष्णू बुरे. तर आपण आता मुंबई आझाद मैदान येथे. तर पाठीमागे बघू शकता महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभाग यांचे काही कर्मचारी आहेत. त्यांच्या मागण्या काय आहेत आणि ते कुठल्या मागणीसाठी ते उपोषणाला बसलात त्यांच्याकडून जाणून घ्या. सर, तुम्ही कुठून आलात आणि उपोषणाला बसण्याचं कारण काय? ओके, नमस्कार. माझं नाव आकाश विष्णू सरकटे आणि आम्ही इथे सगळेच बसलेले समस्त शिक्षक वर्ग आहोत. आम्ही सगळे कला, क्रीडा आणि संगणक शिक्षक आहोत, ज्यांची नियुक्ती काही वर्षापूर्वी आदिवासी विकास विभागाअंतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये कंत्राटी तत्वावर करण्यात आली होती. 2018 पासून आमच्या सर्व शिक्षकांची नियुक्ती झाली होती, पण काही शिक्षकांचा 3 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असता त्या शिक्षकांना पुनर्नियुक्तीचे आदेश शासनाकडून देण्यात आले नाहीत. त्याचबरोबर आम्ही काही शिक्षक आहोत ज्यांचे फक्त 1च वर्ष पूर्ण केले होते. अशाही शिक्षकांना शासनाने परत नियुक्ती आदेश पुढच्या वर्षी दिलेले नाहीत, म्हणजे 2023-24 या सत्रासाठी. तर आमची शासनाकडून एकच रास्त मागणी अशी आहे की जे काही शिक्षक आहेत आदिवासी विकास विभागाअंतर्गत ज्या शाळा येतात, आश्रमशाळा, त्याच्यामध्ये हे जे विषय आहेत कला, क्रीडा आणि संगणक, हे अत्यंत महत्त्वाचे असे विषय आहेत ज्यांच्यामध्ये विद्यार्थ्यांना हे विषय सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतात. आणि ह्या शिक्षकांची जर शाळेमध्ये उपस्थिती नसेल तर शिक्षकांच्या अभावी विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान होत आहे याला सर्वस्वी शासनच जबाबदार आहे. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की लवकरात लवकर आम्हा शिक्षकांना शासनाने पुनर्नियुक्तीचे आदेश देऊन ज्या त्या शाळेवर त्यांना आहे त्या पदावर त्यांना रुजू करण्यात यावं. यापेक्षा आमची दुसरी कुठलीही मागणी नाही. शिक्षकांना परत रुजू नाही केलं तर येणारी पिढी आहे किंवा आत्ताची पिढी आहे त्यांच्यावर काय परिणाम होतील? खूप दूरगामी असे परिणाम दिसतील, कारण की आदिवासी विभागामध्ये येणारे जे काही शाळकरी विद्यार्थी आहेत यांच्यामध्ये खरंच खूप जास्त पोटेन्शियल आहे. ते क्रीडा क्षेत्रामध्ये खूप जबरदस्त असं परफॉर्मन्स करत असतात. त्यांची कामगिरी उत्तम आहे. ज्या काही आमच्या विभागामार्फत ज्या स्पर्धा होत असतात त्यामध्ये तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स बघू शकता. आणि तो केवळ कशामुळे साध्य होऊ शकतो तर क्रीडा शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे. आणि यातूनच पुढच्या पिढीचे भावी मोठे जे खेळाडू असतात ते इथूनच घडत असतात. आणि तुम्ही जर ह्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना जर शिक्षकांपासून किंवा कोचेसपासून वंचित ठेवत असाल तर आपण मग येणारं जे काही तुम्ही पॅरिस ऑलिम्पिक बघत आहात की त्यामध्ये जसं भारताला पाहिजे तशी कामगिरी करता येत नाही, याचं मूळ जे आहे ते याच ठिकाणी दडलेलं आहे. इथून जर तुम्ही स्पोर्ट्स किंवा आर्ट्स असेल किंवा संगणक असेल या आधुनिक जगात तुम्हाला टिकायचं असेल तर संगणकाशी माहिती असणं तुम्हाला फार महत्त्वाचं आहे. आणि हे जर तुम्हाला मिळत नसेल तर मग विद्यार्थ्याची सर्वांगीण विकास कसा साध्य होऊ शकतो? तर त्यासाठी हे फार महत्त्वाचे असे विषय आहेत आणि याकडे शासनानं खरंच याची दखल घेतली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं जे काही शालेय नुकसान होत आहे याच्यापासून त्यांना वाचवलं पाहिजे. यासाठी या ठिकाणी आम्ही बसलो आहोत. गेल्या 44 दिवसापासून आमचे सगळे कर्मचारी बंधू या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत. आणि जोपर्यंत आम्हाला आमची जी काही मागणी पूर्ण होत नाही, जी काही अत्यंत रास्त अशी मागणी, आम्ही कुठली मोठी मागणी करत नाही, आणि जोपर्यंत आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा आमचा प्रण आहे. सर, 44 दिवस झाले, इथं कोण आलं आहे का तुम्हाला भेट द्यायसाठी किंवा मागण्या तुमच्या काय आहेत असं विचारपूस करण्यासाठी कोण आलं आहे का? नाही, सध्या तरी कोणी आलेलं नाही आहे. जसं की म्हणजे गावित साहेब जे आहे या आमचा जो विभाग आहे त्याचे ते मंत्री आहेत, परंतु किमान त्यांनी तरी एकदा तरी थोडीशी भेट आम्हाला द्यायला पाहिजे होती. केवळ एक म्हणजे फॉर्मॅलिटी म्हणून तरी भेट द्यायला पाहिजे होती. आणि कसं आहे की आपल्या देशामध्ये की गोल्ड मेडल पाहिजे पण क्रीडा शिक्षक पाहिजे नाही, डिजिटल इंडिया पाहिजे, संगणक शिक्षक पाहिजे नाही, सर्वांगीण विकास पाहिजे पण कला शिक्षक पाहिजे नाही, असं चालणार नाही. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या तिन्ही विषयासाठी एक अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. परंतु तरी आमचं 2018 स्पर्धा परीक्षेमार्फत, सरळ सेवेमार्फत आमचं म्हणजे परीक्षा घेऊन, इंटरव्ह्यू घेऊन आमची नियुक्ती झालेली आहे. आणि असं होईल का एखादा जज आहे बाबा, त्याला 5 वर्ष त्यानं जज म्हणून काम केलं आणि मग त्याला शेतीत काम करायला जा म्हटलं तर जाईल का तो? मग आम्ही म्हणजे शिक्षक म्हणून 5-6 वर्ष काम केलं, काही लोकांनी काही 3 वर्ष केलं, मग आम्ही आता शेतीत काम करत आहोत. सर, काय सांगाल? तर जी परिस्थिती आहे अक्षरशः सरांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते साहजिकच आहे, मग काय सांगाल? सर, तुम्हाला एक सांगायचं असं वाटतं मला की जे आश्रमशाळा जे असतात हे फार दुर्गम भागामध्ये असतात. आदिवासी विकास विभागामार्फत जे चालवल्या जातात त्या ठिकाणी जे शिक्षक आहेत, कंत्राटी कला क्रीडा संगणक शिक्षक,
ते फार कठीण परिस्थितीत ते जीवन व्यतीत करतात. त्यांची त्या ठिकाणी सॅलरी पण व्यवस्थित होत नाही, तरी पण ते काम करत आहेत. शासनाकडे फक्त एवढी मागणी आहे की ज्या आस्थापनेर आहे त्या आस्थापनेत त्यांना रुजू करून घेण्यात यावं आणि त्यांना त्यांचा रोजगार द्यावा. तर बघू शकता, आणि जे गुरु मानले जातं, जे शिष्य असतात, ते आपलं सगळा परिवार बघून, पूर्ण संसार बघून ते शिष्याला शिक्षण देण्याचं काम करतात. आणि गुरुमुळेच हे जे काय शिष्य असतात ते उंच पदावर जातात, गोल्ड मेडल घेतात. पण गुरुवरच ही जर वेळ आली तर येणाऱ्या पिढीचं भविष्य कसं असणार आहे वेगळं सांगायची गरज नाही. याच्यावर शासन प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. आणि यांची तीच मागणी आहे की आमच्या मागण्या रास्त मागण्या आहेत, काही एवढ्या मोठ्या मागण्या नाहीत, हे रास्त मागण्यात. आणि हे काळाची गरज आहे. अक्षरशः अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे की आज सरांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. कारण हे यांचं नाही, यांच्या स्वार्थासाठी नाही यांच्या डोळ्यात पाणी, कारण येणाऱ्या पिढीचं भविष्य कसं असणार. आम्ही गुरु नसेल तर शिष्य व्यर्थ आहे, गुरुविना शिष्य व्यर्थ आहे. पण यांच्या तेच मागण्या आहेत की आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि येणाऱ्या पिढीसाठी हे काळाची गरज आहे. आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आझाद मैदान येथे. धन्यवाद.